सरकारवर किती कोणी विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न उद्भवलेला आहे। अनेक लोकांना अनेक आश्वासनं मिळालेली आहेत, ती आश्वासनं कुठेही पूर्ण झालेली नाही। तसंच हा प्रकार आहे का पूर्ण समाजाला मुख्यमंत्र्यांनी फसवलेले आहे का, हा एक प्रकार आहे। आणि ह्याच्यात खरं तर प्रकृती खाल्लते आहे, पण ते जर लढा देत आहे, परंतु मुख्य गोष्ट ही सरकारकडून काय त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपण पाहतो। सरकार असंच आपण पाहिलं असेल की त्यावेळी देखील जेव्हा लाठीचार्ज झाला होता त्यावेळी पण मी आज प्रश्न विचारतो की खरा जनरल डायरेक्ट निकाली उद्या मग बोलू। आमदार राजन साळवी यांना 22 दिवसानंतर अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे। त्यांनी असा देखील आरोप केला आहे की माझ्या पत्नीवरती आणि मुलांवरती केलेली कारवाई दुर्दैवी आहे। नक्कीच आहे। आणि आपण पाहत असाल आमच्या वायकरजींवर पण असंच पूर्ण प्रेशर ठेवलेलं आहे की भाजपात या किंवा मिंदेगतात या, नाहीतर तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू, तुमच्या पत्नीला आम्ही जेलमध्ये टाकू। ही सगळी भीती सगळ्यांना दाखवत आहेत, पण मला खात्री ही पूर्णपणे की ज्यांना काही लपवण्यासारखं नाहीये ते आमच्यासोबत राहतात, ज्यांना लपवण्यासारखं आहे त्यांना तिथे जायला लागतं। राज्यभरामध्ये आपण दौरा करता, नाशिकला आपण आलेला आहात। नाशिक लोकसभेच्या जागेवर आपलं नाव आहे, आपले काही इच्छुक उमेदवार प्रचारही करते, मात्र याच जागेवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील दावा केला। मला आज संध्याकाळी आमची महाविकास आघाडीची बैठक आहे। आपण पाहत असाल की पवार साहेब आम्ही सगळेच एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत, आमच्यामध्ये अंतर्गत कुठेही काही वाद नाही आहेत। एकच आहे नक्की की आम्ही अर्थात जेव्हा सीट शेअरिंग असतं तेव्हा प्रत्येक आम्ही एकमेकांची चर्चा करत असतो, प्रत्येकाला वाटत असतं स्थानिक कार्यकर्त्यांची काही काही वेगळ्या भूमिका असतात, पण निवडणुकीसाठी आम्ही एकत्र येऊ, कारण ही नुसतं निवडणूक आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी आम्ही लढत आहोत। त्याची पूर्तता झाली नाही म्हणून जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांची प्रकृती आता प्रचंड खालावलेली आहे अशी सगळी परिस्थिती। आपल्याला आठवत असेल ज्या दिवशी हे सगळं जाहीर झालं तेव्हाच मी कुठची प्रतिक्रिया दिली नव्हती, कारण मला एवढंच हे माहिती होतं की हे मुख्यमंत्री नुसतं खोटं बोलत असतात आणि रेटून बोलत असतात, चेहऱ्यावर कुठचाही भाव न ठेवता खोटं बोलतात, कुठेही लाज नसताना खोटं बोलतात। आज आपण पाहिलं असेल आश्वासन दिलं पण पूर्ण झालेलं नाहीये। पूर्णपणे मराठा समाज आपण पाहता एकत्र आला होता, त्यांच्या समोर जी काही आश्वासन दिली होती अजून काही कुठे पूर्तता दिसत नाहीये। तसंच दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजामध्ये पण भीती आहे, धनगर समाज आपण पाहताय की आरक्षण मागत आहे। एकंदर काय तर प्रत्येक घटक महाराष्ट्रातला, मग शेतकरी असेल मग महिला असेल, कोणी आज खुश नाहीये। तरुणांमध्ये पण आपण पाहताय आक्रोश आहे की नोकर भरतीचा जो विषय आहे, तलाठी भरतीचा जो विषय आहे तो देखील तसाच आहे, प्रलंबित आहे। सगळ्यांना आश्वासनं मिळत आहेत पण कुठेही काही पूर्तता होत नाहीये। आज दुर्दैव महाराष्ट्राचं हेच आहे की जसं दाक्षिणातली राज्य केंद्र सरकार समोर त्यांच्या हक्काचा जीएसटीचा पैसा मागत आहेत, हक्क मागत आहेत, तसं आपलं सरकार लोटांगण घालत आहे पण कुठेही हक्क मागत नाही। आपलं सरकार आल्यानंतर आपण पेपर फुटीच्या संदर्भात एक कठोर कायदा करू। नक्कीच पूर्ण जे काही कठोर पावलं असतील त्याच्या विरोधात उचलू आणि कठोर कायदा देखील करू। आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये आज घटना, आज कांदा निर्यात बंदी केलेली आहे आणि कांद्याची तस्करी होते, शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत नाही। हा तर प्रश्न आहेच महाराष्ट्रात। दुसऱ्या बाजूला आपण पाहताय की जे दिल्लीकडे चालून गेलेले शेतकरी जे तिथे मोर्चात आहेत त्यांच्यावर जसं अश्रुधूर सोडला जातोय, लाठीचार्ज केला जातोय, काही काही व्हिडिओमध्ये बघितलं एखादी गोळी वगैरे पण हवेत मारलेली आहे, ड्रोननी अश्रुधूर सोडला जातोय। आपल्या अन्नदात्याला अशी ट्रीटमेंट मिळेल केंद्र सरकारकडून हे कधीच अपेक्षित नव्हतं। जणू काही चायनाच्या बॉर्डरवर हे ब्लॉक्स लावलेत, तसं ब्लॉक्स हे दिल्लीच्या बॉर्डरवर लावलेले आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार भाजपच्या कोट्यातून उरले। मला वाटतं काँग्रेस आता भाजपमधूनच बहुमत साध्य करणार आहे लोकसभेत। कारण आपण पाहत असाल की अर्धे उमेदवार हे ज्यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना आरोप झालेत असे घेतात, वॉशिंग मशीनमध्ये धुतात आणि ते उमेदवार करून टाकतात। मुख्य पण मला एकच वाईट वाटतं की आपण पाहिलं असेल पुणे जिल्ह्यात असेल किंवा आत्ताच्या पण राज्यसभेत असेल, जे कोणी भाजपचे पदाधिकारी आहेत किंवा संघाचे पदाधिकारी असतील 20-25 वर्ष जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या विरोधात लढले झगडले, ज्यांच्यावर आरोप लावले, ते कार्यकर्ते कुठेच पुढे दिसत नाही। तो काहीच त्यांना मिळालं नाही या खोके सरकारमध्ये। ना एखादं कुठचंही मंडळ मिळाले, ना महामंडळ मिळाले, ना मंदिराचा न्यास मिळाला, ना मंत्रीपद मिळाले। मग नक्की भाजपाने साध्य काय केलं? भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल आज मला वाईट वाटतं। आणि परवा कल्याणमध्ये पण हे पाहिलं मी की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री ते आणि त्यांचे पुत्र भाजपला संपवायला निघालेले आहेत। म्हणजे भाजपला आम्हाला संपवायचं होतं, जे आम्ही मित्र म्हणून एका वेळी राहिलो, पण आज भाजपच संपत चालली आहे। दुर्दैव कार्यकर्त्यांचं हेच आहे। महाराष्ट्र अस्थिर केला जातो, कायदा सुव्यवस्था बिघडवली जाते जाणीवपूर्वक असंही आपण म्हणाल, आणि या मागे नेमकं काय कारण महाराष्ट्र अस्थिर करण्याचं? आपण पाहताय जसं काही गुंडागर्दी रस्त्यावर आलेली आहे पण कुठेही काही अटका होत नाहीये, कुठेही काही कारवाई होत नाहीये आणि हेच सगळे गुंड मंत्रालयात जाऊन रील्स बनवतात। मग नक्की आम्ही समजायचं तरी काय? भाजपच्या कोट्यातून भरले। मला वाटतं काँग्रेस आता भाजपमधूनच बहुमत साध्य करणार आहे लोकसभेत। कारण आपण पाहत असाल की अर्धे उमेदवार हे ज्यांच्यावर काँग्रेसमध्ये असताना आरोप झालेत असे घेतात, वॉशिंग मशीनमध्ये धुतात आणि ते उमेदवार करून टाकतात। मुख्य पण मला एकच वाईट वाटतं की आपण पाहिलं असेल पुणे जिल्ह्यात असेल किंवा आत्ताच्या पण राज्यसभेत असेल,
जे कोणी भाजपचे पदाधिकारी आहेत किंवा संघाचे पदाधिकारी असतील 20-25 वर्ष जे जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या विरोधात लढले झगडले, ज्यांच्यावर आरोप लावले, ते कार्यकर्ते कुठेच पुढे दिसत नाही. तो काहीच त्यांना मिळालं नाही या खोके सरकारमध्ये. ना एखादं कुठचंही मंडळ मिळाले, ना महामंडळ मिळाले, ना मंदिराचा न्यास मिळाला, ना मंत्रीपद मिळाले. मग नक्की भाजपाने साध्य काय केलं? भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल आज मला वाईट वाटतं. आणि परवा कल्याणमध्ये पण हे पाहिलं मी की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री ते आणि त्यांचे पुत्र भाजपला संपवायला निघालेले आहेत. म्हणजे भाजपला आम्हाला संपवायचं होतं, जे आम्ही मित्र म्हणून एका वेळी राहिलो, पण आज भाजपच संपत चालली आहे. दुर्दैव कार्यकर्त्यांचं हेच आहे. महाराष्ट्र अस्थिर केलं जातं, कायदा सुव्यवस्था बिघडवली जाते जाणीवपूर्वक, असं आपण म्हणाला. आणि या मागे नेमकं काय कारण महाराष्ट्र अस्थिर करण्याचं? आपण पाहताय जसं काही गुंडागर्दी रस्त्यावर आलेली आहे, पण कुठेही काही अटका होत नाहीये, कुठेही काही कारवाई होत नाहीये. आणि हेच सगळे गुंड मंत्रालयात जाऊन रील्स बनवतात. मग नक्की आम्ही समजायचं तरी काय? राष्ट्रवादी आमदार पद्धतीचं उद्या निकाल. आता निकाली उद्या मग बोलू. आमदार राजन साळवी यांना 22 दिवसानंतर अंतरिम जामीन मंजूर झालेला आहे. त्यांनी असा देखील आरोप केला आहे की माझ्या पत्नीवरती आणि मुलांवरती केलेली कारवाई दुर्दैवी आहे. नक्कीच आहे. आणि आपण पाहत असाल आमच्या वायकरजींवर पण असंच पूर्ण प्रेशर ठेवलेलं आहे की भाजपात या किंवा मिंदेगतात या, नाहीतर तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू, तुमच्या पत्नीला आम्ही जेलमध्ये टाकू. ही सगळी भीती सगळ्यांना दाखवत आहेत. पण मला खात्री ही पूर्णपणे आहे की ज्यांना काही लपवण्यासारखं नाहीये ते आमच्यासोबत राहतात. ज्यांना लपवण्यासारखं आहे त्यांना तिथे जायला लागतं. राज्यभरामध्ये आपण दौरा करताय, नाशिकला आपण आलेला आहात. नाशिक लोकसभेच्या जागेवर आपला दावा आहे. आपले काही इच्छुक उमेदवार प्रचारही करताय, मात्र याच जागेवरती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील दावा केला. मला वाटतं आज संध्याकाळी आमची महाविकास आघाडीची बैठक आहे. आपण पाहत असाल की पवार साहेब आम्ही सगळेच एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत. आमच्यामध्ये अंतर्गत कुठेही काही वाद नाही आहेत. एकच आहे नक्की की आम्ही अर्थात जेव्हा सीट शेअरिंग असतं तेव्हा प्रत्येक आम्ही एकामेकांची चर्चा करत असतो. प्रत्येकाला वाटत असतं स्थानिक कार्यकर्त्यांची काही काही वेगळ्या वेगळ्या भूमिका असतात. पण निवडणुकीसाठी आम्ही एकत्र येऊ, कारण ही नुसतं निवडणूक आमच्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी आम्ही लढत आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.